मुंबईतील महानगरपालिकेसमोर आज भाजप आणि शिवसेनेचं जबरदस्त शक्ती प्रदर्शन होणार आहे। आज सर्व निवडून आलेले नगरसेवक हे कोकण भवनला जाणारे 3 बसेस या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत आणि या बसेसमधून या सगळ्या नगरसेवकांचा प्रवेश होणार आहे। आपण पाहतोय समोर महानगरपालिका आपल्याला दिसते आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 3 बसेस ज्या आहेत त्या सध्या मागवण्यात आलेल्या आहेत। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक जे आहेत ते सुद्धा शिवसेनेसोबत येणार आहेत आणि त्यामुळे एकत्र यांचा एक वेगळा गट स्थापन होणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा, तर दुसरीकडे भाजपचा एक वेगळा स्वतंत्र गट स्थापन होणार आहे आणि हे सगळे नगरसेवक जे आहेत ते एकत्रित कोकण भवनला जाणार आहेत। त्यासाठी आपण पाहतोय की 3 बसेस जे आहेत ते या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहेत, व्हॉल्वो बसेस आहेत आणि आता शिवसेनेच्या गटाची संख्या 29 वरून 33 पर्यंत पोहोचणार आहे, तर महायुतीचं एकत्रित संख्याबळ हे 122 पर्यंत पोहोचणार आहे, जे आधी 118 होतं। एक नामनिर्देशित नगरसेवकाची संख्या सुद्धा यामुळे वाढणार आहे आणि अमय घोले यांची आज गटनेतेपदी नियुक्ती होण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा वर्तवण्यात येत आहे। स्वतः खासदार नरेश मस्के हे कोकण भवनला असतील, सर्व नगरसेवकांना ते सूचना देतील, त्यांचं मार्गदर्शन करतील आणि आज नामनिर्देशित नगरसेवकाच्या पदी कुणाची वर्णी लागणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं जरी असलं तरी देखील आज सर्व नगरसेवक शिवसेना, भाजपचे आणि राष्ट्रवादीचे एकत्रित गट नोंदणी करणार आहेत आणि एकत्रित शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता तयारीला सुरुवात झालेली आहे। अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी जे नगरसेवक आहेत ते सुद्धा पोहोचतील आणि ते पोहोचल्यानंतर मग 10 ते 10:30च्या दरम्यान या सगळ्या गाड्या बेलापूरच्या दिशेनं रवाना होतील। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।